सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ जो हा प्रेरणा उपक्रम राबवला जात आहे, या प्रेरणा उपक्रमाला माझी दुसऱ्यांदा उपस्थिती आहे. वावळोली आश्रमशाळा येथे मी या अगोदर हा कार्यक्रम अटेंड केलेला. त्याबद्दल जो रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक SP मॅडम, आदरणीय दलाल मॅडम, तसेच पेन प्रकल्प कार्यालय प्रकल्प अधिकारी गलाणे मॅडम, ज्या आमच्या मार्गदर्शक आहेत, ज्या आमच्या गुरुवारी आहेत, ज्या नेहमी माझ्यासोबत असतात, ज्या प्रत्येक कामासाठी आणि प्रत्येक माझ्या उपक्रमासाठी त्यांचा सहभाग असतो. तसेच कर्जत पोलीस स्टेशनचे DYSP आदरणीय राहुलजी गायकवाड सर, ज्यांची मी इंटरव्ह्यूच्या नंतर प्रेफरन्स देण्यासाठी ज्यांची मी भेट दिलेली, सरांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तसेच सर्व पोलीस स्टाफ, रायगड जिल्ह्याचे सर्व पोलीस प्रशासन आणि येथे सर्व विद्यार्थी, तसेच सर्व शाळांचे शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि उपस्थित सर्व मान्यवर, इथे बोलावल्याबद्दल मला त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद देतोय, सर्वांचा आभारी आहे. खरं तर माझा प्रवास हा इतका सोपा नव्हता, कारण मला शाळेची कधी आवड नव्हती. त्याच्यामुळं मी शाळेत जाणं कधी नेहमी टाळायचो. त्याच्यामुळं मी काही हुशार होतो किंवा मग खूप काही एक्स्ट्रीम काहीतरी होतो असं काही नव्हतं. त्याच्यामुळं मी 10वीला 1 वेळा नाही तर 2 वेळा नाही तर 3 वेळा नापास झालेलो. कारण तितका माझा हे नव्हतं, म्हणजे अभ्यासाची किंवा शाळेची आवड नव्हती. परंतु जेव्हा 10वी पास झालो मी, जी माझ्यासाठी गोष्ट अशक्य होती ती मी शक्य केली. 10वी पास झालो मी. 4थ्यांदा 10वीला बसलो आणि 4थ्यांदा बसल्यानंतर 10वी पास झालो. त्याच्यानंतर मी आज चाफेवाडी आश्रमशाळेमध्ये 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी 12वीला वीर हुतात्माबाई कोतवाल विद्यालय म्हसा येथे 12वीपर्यंत माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर माझं खरं आयुष्य किंवा मग खरे विचार जेव्हा बदलले, तेव्हा मी जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी आलो ग्रॅज्युएशनसाठी, कर्जत येथे कोकण ज्ञानपीठ येथे माझं ग्रॅज्युएशन झालं, तेव्हा आलो. त्यानंतर मला कळलं की माझा गाव आणि जे आम्ही डोंगरदऱ्यामध्ये राहतो त्या पलीकडे कदाचित विश्व नसावं हे विचार असणारा मी. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी कर्जत तालुक्याच्या ठिकाणी आलो, तेव्हा बघितलं तर इतर समाज किंवा इतर लोक जी प्रगतीच्या पथावर चाललेले आहेत किंवा मग रोज कुठेतरी कामावर जात आहेत, रोज काहीतरी जॉब करतायत, काहीतरी इंजिनिअरिंग असते, काहीतरी त्याच्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टरेट होत आहेत, MPSC असते, UPSC असते. हे जेव्हा कळलं तेव्हा मग आपणही काहीतरी करायला पाहिजे हा मनात विचार आला. आणि मनात विचार आल्यानंतर मग काय करायचं हा प्रश्न होता मोठा. मग MPSC करायची, UPSC करायची की मग काहीतरी सरळ सेवा करायचं. MPSC UPSC तिथपर्यंत विचार नव्हते तेव्हा सुरुवात पोलीस भरतीपासून केलेली. 2016 ते 2018पर्यंत मी पोलीस भरती केली. पोलीस भरतीमध्ये 3 वर्ष ट्राय करूनही मला अपयश आलं. माझा ग्राउंड निघत होता पण लेखी माझी निघत नव्हती, तेवढा अभ्यास कमी पडत होता माझा. आणि त्याच्यानंतर 2018ला कुठेतरी मी एक सगळं माझं संपलेलं, म्हणजेच कॉलेज संपलं, शिक्षण संपलं. आता मी परत घरी आलेलो हॉस्टेलवरनं. आणि मग आता काय करायचं हा प्रश्न पुढे होता. तर मग आता पोलीस भरती तर होत नाही, तर मग आता काय करायचा. एकतर परत मजुरी सुरू झालेली, जेव्हा मी लहानपणापासून किंवा मग शाळेत असतानाच करायचो. कोणत्याही ठिकाणी जायचं, मजुरीला जायचं, दिवसभर काम करायचं. ती लोक ज्यांच्याकडे कामाला जायचं ती लोक गुलामासारखी राबवून घ्यायची. हीच परत परिस्थिती, हेच परत दिवस चालू होते. आणि तेव्हा मग मी निर्णय घेतला की आता परत पोलीस भरती करायची नाही, तर याच्यापेक्षा काहीतरी अजून चांगलं करायचं. आणि मग ते चांगलं करण्यासाठी मग निर्णय घेतला की आता काय पोलीस नाही तर मग त्याच्यावरचा कोणता आहे PSI आहे. मग PSIची तयारी करायची. मग PSIची तयारी करण्यासाठी MPSCची सुरुवात केली. आणि नंतर मग 2022ला मी PSIची पूर्व परीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो. माझी फिजिकलला नवी मुंबई येथे फिजिकलला मी गेलो असताना त्या ठिकाणी 800 मीटर धावताना माझा पाय फ्रॅक्चर झाला. त्याच्यामुळं मग ते PSI होण्याचं स्वप्न पण अर्धवट राहिलं. मग आता परत घरी आलो. घरी आल्यानंतर 2 महिने पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर 2 महिने बेडवर राहिलो.
परत निर्णय घ्यायचा होता की आता काय करायचं, परत PSI करायचं किंवा परत काहीतरी याच्यापेक्षा खालचं करायचं की अजून ह्याच्यापेक्षा काहीतरी वरचं करायचं. तर परत मी निर्णय घेतला आणि नंतर मग स्वतःच प्रश्न विचारला स्वतःला की बाबा काय म्हणजे तू याच्यापेक्षा अजून काहीतरी बेस्ट करू शकतोय का नाही. मग आतून उत्तर आला की यस मी करू शकतोय. आणि मग तेव्हा परत निर्णय घेतला की आता राज्यसेवा करायची. मग आता कंबाईन करायची नाही किंवा मग ग्रुप सी किंवा इतर सरळ सेवा नाही करायची, तर मग आता राज्यसेवा करायची, क्लास 1 पोस्टसाठी ट्राय करायचं. आणि मग तेव्हा कारण जेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा कोणता एक निर्णय घेतोय जो ज्या ठिकाणी आहे त्यापेक्षा अजून बेटर करण्याचा, तर आपल्याला त्यापेक्षा कितीतरी पटीने मेहनत घ्यावी लागते. मग ती तयारी ठेवावी लागते. फक्त तुम्हाला ती तयारी ठेवायची. जो निर्णय घ्याल कोणतंही तुमचं ध्येय असू दे, ते ध्येय एकदा ठरवलं की त्याच्यासाठी झपाटून जायचं, पूर्ण स्वतःला समर्पित करायचं. आणि मग जे काय असतील अडचण येणार आहेत का, सर 100% अडचण येणार आहेत, मग त्याच्यावर मात करण्याची तयारी ठेवायची. मग ती मी ठेवली. आणि त्याच्यानंतर मग 2024ची मी राज्यसेवा पूर्व दिली, नंतर मुख्य दिली आणि इंटरव्ह्यू दिली. आणि 30 ऑक्टोबर 2025 रोजी माझा रिझल्ट आला आणि तेव्हा राज्यसेवेमधून माझा अधिकारी पदावर निवड झालेली. हा प्रवास जो आहे, तर मुळात मी एक गोष्ट सांगू इच्छितो मॅडम की म्हणजे हा निर्णय का मी घेतला MPSC किंवा राज्यसेवा करण्याचा किंवा क्लास 1 अधिकारी होण्याचा निर्णय काय घेतला. मी जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हा मी पंचायत समिती, त्याच्यानंतर तहसील कार्यालय या ठिकाणी माझं रोज जाणं व्हायचं किंवा मग आठवड्यातून 2-3 वेळा जाणं व्हायचं. कारण आमच्या गावातील लोक यायची त्या ठिकाणी कोणत्याही उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला किंवा मग डोमेसियल दाखला असं काढायला. मग तेव्हा मी ते जवळून बघितलं की म्हणजे तहसीलदार असेल, BDO असेल किंवा मग पोलीस अधिकारी असतील, यांना काहीतरी अधिकार आहेत. जर त्यांच्याकडे मी एक वेळा गेलेलो तहसीलदार साहेबांकडे, माझं काम होत नव्हतं, त्यांना मी रिक्वेस्ट केली आणि त्यांनी एका क्षणामध्ये काम केलं. तर हे अधिकार आहेत, हे अधिकार कुठून येत आहेत, तर मग ह्यांच्यासाठी कोणती परीक्षा असते. जर आपणही इथपर्यंत पोहोचलो तर आपणही लोकांची कामं करू शकतोय, आपणही तो बदल करू शकतोय, आपणही आपल्या विद्यार्थ्यांना इथपर्यंत पोहोचू शकतोय. तर हा विचार होता. त्या विचाराने नंतर मग मी MPSC सुरुवात केली आणि ती सक्सेस झाली. आणि ह्याचीच फक्त आपण बोलून दाखवण्यापेक्षा ती करून दाखवणंही गरजेचं असतंय. कारण फक्त रिझल्ट आला ही माझी जबाबदारी संपली आणि माझं आयुष्य बदललं ही माझी जबाबदारी संपली. आणि माझा समाज, माझा गाव किंवा माझा विभाग, माझा तालुका, माझा जिल्हा ह्यांचं नंतर आपण बरेच रिझल्ट आल्यानंतर बरेच लोक विसरून जात आहेत. तर मग ती कृती करण्याचा मी प्रयत्न आता चालू आहे माझा. मी माझा रिझल्ट आल्यानंतर लगेच मी त्या ठिकाणी गावाकडे धरती आबा बिरसा मुंडा अकॅडमी म्हणून सुरू केली. त्या ठिकाणी पोलीस भरती आहे, सरळ सेवा आहे, कंबाईनचं आहे, MPSCचं आहे. त्या ठिकाणी सगळे क्लासेस मी पूर्णतः मोफत चालू केलेले आहेत. सरांना मी सांगितलं की सरांनी मी रिक्वेस्ट केलेली आहे, सर एकदा नक्की मार्गदर्शन करण्यासाठी या. सर बोलले की वेळ भेटला तर तेव्हा नक्की येणार आहे. त्यानंतर आता आपण जो हा प्रेरणा उपक्रम चालू केलेला आहे, जो बालविवाह आहेत, बालविवाह का होत आहेत हे सगळं आपल्याला कळलं. त्याच्यावर काय करायला पाहिजे, तर ते जेव्हा वावळवली आश्रमशाळेमध्ये आपण घेतला तेव्हा मी विचार करत होतो की काय करायला पाहिजे. आपण तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय, पण मग फक्त विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचणं गरजेचं आहे का, तर नाही, तर पालकांपर्यंतही पोहोचणं गरजेचं आहे. कारण त्यांचेही विचार चेंज होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं मग मी गावामध्येच मग रात्रशाळा चालू केली. जर एक महिला, आपण सांगतोय की एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतंय, एवढं नक्की असतंय. मग त्याच्यामुळं मी महिलांची रात्रशाळा चालू केली आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय. जवळपास गावातल्या जर तुम्ही रात्री 9 किंवा 9:30 वाजता आल्या, गावामध्ये एकाही घरामध्ये एकही महिला तुम्हाला दिसणार नाही, सगळ्या महिला शाळेत असतात. इतका चांगला रिस्पॉन्स आहे. आणि त्याच्याच माध्यमातून जेव्हा आपण जेव्हा समाजामध्ये बदल करायचं ठरवतोय तेव्हा मग बदलाचं माध्यम किंवा बदलाचा पाया कोणता आहे, तर शिक्षण आहे. आणि ते शिक्षण जेव्हा त्यांच्यामध्ये रुजतंय तेव्हा तो बदलाचं वारं सुरू होतंय. आणि हे काम सध्या त्या आयनाचवाडी गावामध्ये सुरू आहे. त्या महिला विद्यार्थिनी यांच्याच माध्यमातून जेव्हा आम्ही आमच्या गावामध्ये मॅडम कधीच स्वच्छता अभियान कधीच राबवलं गेलं नव्हतं. याच्या अगोदर आतापर्यंत इतिहासामध्ये आत्ता महिलांनी, सगळ्या महिलांनी
महिन्यांनी ठरवलंय की प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेला गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे आणि तो राबवण्यात म्हणजे येत आहे आता त्याच्या माध्यमातून. त्यांच्यानंतर बचत गट स्थापन केलेला आहे महिलांचा. आता महिलांची मागणी ही आहे की आम्हाला 12 महिने काम कसं उपलब्ध होईल यासाठी आम्हाला ते अवेलेबल करून द्या. हॅलो. मॅडमशी, नयन हो, नयन हो, एक हो. छोटा